नमस्कार मंडळी, मी प्रिया शेंडे. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज आम्ही करणार आहोत प्रोडक्ट रिव्ह्यू जे आम्ही ऑनलाईन मागवले आहेत. तर आम्ही पण शॉपिंग केलेली आहे आणि चला सुरू करूया प्रोडक्ट रिव्ह्यूचा व्हिडिओ. तर मंडळी, कपड्यांचा हॉल आता झालेला आहे. आता आपण बघूया आता घरच्या सामानाबद्दल. तर आम्ही ह्या मोठ्याचा पार्सल मध्ये मागवलेला आहे कर्टन्स. तर चला याचं अनबॉक्सिंग करूया. आणि हा पॅकेज आहे मिशोचा. तर चला बघूया काय आहे. खूप हेवी आहे पार्सल उचलायला. थोडंसं केअरफुली कापते मी, कारण इन केस काही डॅमेज वगैरे असेल प्रोडक्ट आपण याला रिटर्न करू शकतो. म्हणून तुम्ही पण जरा अनबॉक्सिंग करत असाल आणि प्रोडक्ट जर तुम्हाला डाऊट असेल कुठल्या प्रोडक्टवर, तर नक्कीच सेफली त्याला अनबॉक्स करा, कारण त्याचे इनवॉइस आणि त्याचे पॅकेजिंग वगैरे पण काही वेळेस लागतो आपल्याला. त्यामुळे थोडं सेफली अनपॅकिंग करा सामान. क्या बात आहे मिशो, एवढी जबरदस्त पॅकेजिंग यांनी पहिल्यांदाच कुठल्या प्रोडक्टवर आली आहे माझ्या हस्ते, पण मिशोच्या प्रोडक्टवर. गुड जॉब. आमचे फीडबॅक यांना नक्कीच आहे, वर्क करतात फीडबॅकवर. कारण मी नेहमी यांना पॅकेजिंगसाठी यांना रिव्ह्यू देत होती की पॅकेजिंग थोडी सुधारवा तुमची. तर यांनी यावेळेस एवढं जास्तच पॅकेज करून दिला की उरत पण नाहीये माझ्याने हे. A few moments later. थोड्याच वेळानंतर एक पॅकेज ओपन करून झालाय आणि एवढे टिप्स आले बापरे मिशो. कसं उघडायचं हे. हा झालंय. तर हा आहे प्रॉडक्ट. बघू शकता याचा कपडा, यावर अशी ही डिझाईन आहे जे छान वाटते बघायला. हा आहे 7 मीटरचा कर्टन आम्ही जो मागवलेला होता. बघू शकता याची लंबाई फार छान आहे. मी याला डबल कॅरी केलेला आहे, तेव्हा कुठे हाचकडे एकदम क्लिअर पण दिसत नाहीये. आणि याचे हे जे स्टीलचं हे जे काय बोलतात त्याला, हुक्स बोलतात माझ्या मते, तुम्ही सांगू शकता नंतर काय बोलतात त्याला. हे पण एकदम छान क्वालिटीचे आहेत. जर तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये त्याला वॉश करत असाल तर हे इझिली निघणार नाही, कारण मोस्टली कॉटनमध्ये प्लास्टिक असतात ते वॉशिंग मशीनमध्ये ते निघून जातात. ते क्वालिटी मला नाही आवडत, त्यामुळे हे असं असल्यामुळे मी याला ऑर्डर केलेला आहे. तर मी मागवले याचे 4 सेट्स. तो दोस्तों आप लोग देख ही सकते हो, इस टाइप से मैंने यहाँ पर ये कर्टन जो थे वो लगा के दिखाए आप सबको. अगर आप लोग भी ये कर्टन लेना चाहोगे तो काफ़ी क्लासी लुक देता है आपके घर पे, तो आप लोग भी इसको ज़रूर परचेज़ करना. तो देख सकते हैं ये वाइट कलर मंगवाए हैं मैंने और इस टाइप से लगवाए हैं. ये रहा फुल लुक का लुक. तो ये डाउन से लेके अब तक आप देख सकते हो काफ़ी अच्छा प्रोडक्ट है और मटेरियल भी काफ़ी अच्छा है. तर मंडळी, हे आहे एक मिशोचं पार्सल वाटतंय मला. हा मिशोचं पार्सल आहे. तर ही आहे एक बेडशीट जी आम्ही ऑर्डर केलेली होती. तर बघूया याचं मटेरियल कसं आहे आणि क्वालिटी कशी आहे स्पेशली. तर क्वालिटी ते बघून छान वाटतंय मला. कॉटन वाटतंय हा पूर्ण बघायला. हे बघू शकता तुम्ही, मी जवळ क्लोजअप देते त्याचा. तर हे याचे पिलो कव्हर्स आहेत. हे अशी डिझाईन आहे याची पिलो कव्हर्सची. आणि याला हे ओपन मध्ये आहे, याला झिप किंवा हुक असं काही नाहीये. तर हे थोडे बेटर असतात पिलो इन्सर्ट करायला यामध्ये. आणि चला आता बेडशीट बघूया. ही बेडशीट आहे. फुल याचा जे आहे रिव्ह्यू तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. मी फोटो अपलोड करते खालती. परत हा एक पार्सल आहे आमचा मिशोचा. यामध्ये काय आहे माहिती नाही, तर चला ओपन करूया याला. सीझर. यामध्ये आहे YPZचे किचन टॉवेल्स. बघू शकता हे ऑलरेडी वापरलेले आहे मी. हे सेकंड टाइम प्रोडक्ट मागवलेलं आहे, कारण हे जे किचन टॉवेल्स आहेत हे रियुजेबल असतात. तर तुम्ही याला एकदा यूज करून परत वॉश करून त्याला वापरू शकता. आणि हे जे आपण किचनमध्ये टॉवेल्स वगैरे वापरतो त्यापेक्षा हे फार बेटर आहेत, कारण हे याचं जे ड्युरेशन आहे जास्त वेळ चालतं हे ॲज कम्पेअर टू क्लॉथ. हे क्लॉथ एकदम घाणेरडे वाटतात वापरून. हे एक परत पार्सल आहे मिशोचंच. पॅकेजिंग एवढी जबरदस्त केली आहे मिशोने यावेळेस, कायच बोलावं मिशोना. तर बघू शकता यामध्ये आहे हे बटर पेपर रोल, जे की आहे 80 सेंटीमीटर.
100 मीटर्स आय थिंक. याचं वाचावं लागेल डिस्क्रिप्शन, मी विसरलेली आहे कारण मी खूप दिवसाआधी हे ऑर्डर केले होते आणि पार्सल येऊन पण मला 1 वीक झाला जवळजवळ. तर मी थोडंसं याचं डिटेल विसरली आहे. तर परत एकदा मी डिटेल चेक करून तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगेल की कुठल्या प्रोडक्टचं काय आहे आणि मी याचं लिंक पण पेस्ट करेल. इन केस जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही परचेस करू शकता. हे पण एकदम छान क्वालिटी आहे, बेस्ट रिव्ह्यू होता याचा, याच्या आधी पण वापरलेलं आहे आम्ही. तर हे परत एक आलेलं आहे मिशोचं पार्सल. यामध्ये होम डेकोरेशन आहे. तर चला हे ऑलरेडी मी ओपन करून बघितलं होतं, तर तुम्हाला दाखवू इच्छिते. मी पॅकेजिंग ओपन नाही केली मी, बट हे मेन जो बॉक्स आहे तो ओपन करून बघितलेला मी. तर यामध्ये आहे हे गुड वाइब्स होम डेकोर, जे मी तुम्हाला दाखवेल, तुम्ही फोटोमध्ये बघू इच्छिता. हे वुडन मध्ये आहे, मी एक काढून दाखवते तुम्हाला. हे बघू शकता. आणि याच्या मागे याला लावायला हे डबल टेप दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला खिळे वगैरे ठोकायची गरज पडणार नाही घरामध्ये. आणि याची क्वालिटी हे वुडन मध्ये आहे. आणि हे एक परत मागवलं होतं, हे बर्ड्स आहेत. तर मी खालती फोटो पोस्ट करते, तुम्ही फोटोमध्ये बघा आणि जर घ्यायचं असेल तर नक्की DM करा. दोस्तों देख सकते हो मैंने इस प्रकार का ये जो वॉल था मेरा डेकोर किया है, ये 3 डिफरेंट आइटम्स थे। तो सबसे पहले आपको मैंने दिखाया था ये गुड वाइब ओनली वाला, तो देख सकते हैं मैंने इसको इस टाइप से इसको घर के अंदर लगाया है, काफ़ी अच्छा और कूल वाइब दे रहा था। देख सकते हैं मैंने काफ़ी अच्छा इसको पेस्ट किया घर पे। हे आहे मिशोचंच पार्सल वाटतंय मला, तर चला याला ओपन करूया. मला वाटतं यामध्ये हँगर्स आहेत. यामध्ये 24 हँगर्स मला जेवढं आठवतं आम्ही 24चा सेट मागवला होता. बघूया यात 24 आहे की नाही. मला वाटत नाही 24 असेल. हे अशी काहीतरी पॅकेजिंग दिली आहे. तर चला याला ओपन करून बघते मी. तर मला वाटतं आहे यामध्ये 24 हँगर असतील. मी एक बघते याची क्वालिटी कशी आहे ओपन करून. हां, क्वालिटी ठीक आहे याची, म्हणजे एवढी पण अशी वाव सारखी नाही आहे, पण ठीक आहे. तुमचे जे रेग्युलर शर्ट्स किंवा सिंगल जीन्स यामध्ये आरामात तुम्ही लटकवू शकता. आणि एकदम हेवी जे कपडे असेल त्याच्यावर नाही राहणार. याचं क्वांटिटी म्हणजे क्वालिटी मला तेवढी खास वाटली नाहीये, बट ठीक आहे. सिंगल कपड्यासाठी तुम्ही याला वापरू शकता, पण एका हँगरवर 3-4 कपडे तुम्ही नाही लावू शकता. युजली आपण जे लावतो तर त्यासाठी हा तेवढा कॅपेबल नाही वाटतंय मला. कारण बघू शकता हा आताच असा हे होतंय. हे तर 24 तर असतील, मोजून घेते मी एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. तर काउंट एक्झॅक्ट 24 आलेला आहे. आणि जर तुम्हाला हवा असेल हा प्रोडक्ट, जर सिंगल साठी तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही हा नक्की वापरू शकता. एक मिशोचंच पार्सल वाटतंय मला. बॉक्सेसवर लोगो नसला म्हणजे मिशोचं पार्सल समजून जायचं. तर हे आहे होम डेकोरेशन मधले सिनरीज मागवले होते आम्ही. हे एकदम छान याचा रिव्ह्यू होता. तर मी एक ओपन करून दाखवते तुम्हाला आणि बाकी मी फोटोज लावणार आहे, तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. मी फोटो पण करते. हे एक परत मिशोचंच पार्सल आहे आणि हे पण मला वाटतं होम डेकोरच आहे. चला याला ओपन करूया. खरंच मिशोने त्यांच्या पॅकेजिंगवर एकदम छान काम केलेलं आहे. हो, ही पण एक फोटो फ्रेमच आहे, जे पण मिशोचीच आहे. आणि बघू शकता पॅकेजिंग मध्ये इतकं छान वाटतंय, मला हे ओपन करावं असं वाटत आहे. चला मी एक फ्रेम ओपन करून दाखवते तुम्हाला. वाव, खरंच वाव. याला बघू शकता मागे डबल टेप आहे आणि हे अशा 3 फ्रेम्स आहेत. तुम्हाला जसं याला डिझाईन करायचं असेल तुम्ही तसं याला डिझाईन करू शकता. बघा हे असं काहीतरी दिसेल. खूप छान याचं डिझाईन आणि खूप छान याचं केलेलं आहे. हे वुडन मध्ये आहे, तर लवकर खराब पण नाही होणार. तो दोस्तों आप इसको किसी भी प्रकार से लगा सकते हो। यहाँ पर मैंने इसको गैप देके और इसको ऐसे अलाइनमेंट में लगाया। आप चाहो तो इसको सिमेट्रिक पे भी लगा सकते हो, अप टू यू। परत एक हे सिनरीज वाटते मला. बघूया यामध्ये काय आलेलं आहे. ही वाव, किती सुंदर असं हे डिझाईन आहे. मी हे जेव्हा वॉलवर पेस्ट करेल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल. बघू शकता मिशोचं किती छान पार्सल आहे हा. मी फोटो याची पेस्ट करता, तुम्ही नक्की फोटो चेक करा. ही या फोटोवरून तुम्हाला आयडिया येईल की तुम्ही पण आपल्या घरी वापरू शकता की नाही.
मिशोचंच पार्सल आहे हे. चला बॉक्स ओपन करूया. यामध्ये हे आलेलं आहे किचनचे जे साईड मध्ये रॅक असतात, किचन रॅक्स, हे मेटलचं आहे. हे सेकंड थर्ड टाइम आम्ही वापरलेलं आहे घरात. तर परत एक सेट मी मागवलेला आहे, कारण छान ऑफर मध्ये मिळालं तर मी याला एक सेट अजून मागवून ठेवलेला आहे. तुम्ही याला कुठे पण लावू शकता, किचन मध्ये, वॉशरूम मध्ये, किंवा कुठलं पण तुम्हाला सामान स्टोरेजसाठी ठेवायला जागा हवी असेल तर तुम्ही हे लावू शकता. कारण इझिली हे कोपऱ्यामध्ये बसते. कुठे पण तुम्ही एखादा कोपरा असेल तुमच्या घराचा एकामा, तिथे त्याला लावू शकता. मी तुम्हाला दाखवते डेमो करून. बघा, हा एक कोपरा आहे माझ्या रूमचा. इथे मी याला इझिली पेस्ट करून लावू शकतो तुम्ही. यासोबत आपल्याला हुक्स पण मिळतील. बघू शकता या हुक्स आहेत. तुम्हाला या हुक्सला नाही लावायचं असेल तर तुम्ही याला खिळाणी पण लावू शकता. तर हे असले 2 प्रोडक्ट्स आहेत. तो दोस्तों ये एक और पार्सल है मीशो का, जो है सेल्फ अडेसिव हुक, जिसमें ये क्वांटिटी में अगर बात करो तो ये 10 है टोटल, और इसके पहले भी ये मैंने यूज़ किया है. इसकी क्वालिटी काफ़ी ज़्यादा अच्छी है. आप चाहो तो इस पर हल्का सा जो हैवी मटेरियल होता है वो भी इस पर लगा सकते हो. मैंने 2 साल तक अपना जो क्लॉक है घर पे, जो अच्छा खासा वेट था उसका, वो मैंने टंगाया था, और वो बिना किसी इसके वो अभी तक वैसे ही का वैसा स्टिक है. तो आप उससे अंदाज़ा लगा सकते हो कि इसकी क्वालिटी कैसी है. काफ़ी ज़्यादा अच्छा ये था. तो देख सकते हैं ये कुछ इस प्रकार का दिखता है. ये स्टील का है देखने में, और पीछे इसका ये पूरा ग्लू लगा है. इसको आप चाहो तो किसी भी आइटम पे लगा सकते हो, और इससे कि आपका वॉल भी कोई डैमेज नहीं होगा. तर मंडळी, हा एक आहे मिशोचा पार्सल. तर बघूया याला ओपन करून यामध्ये काय आहे नक्की. तर हे आहे वॉटर प्युरिफायरचं कवर, जे मी मागवलेलं आहे मिशोवरनं. तर बघते याचं क्वालिटी कसं आहे. याचे रिव्ह्यूज खूप छान होते, म्हणून मी रिव्ह्यू बघूनच याला मागवलेला आहे. तर हा असल्या काहीतरी डिझाईनचा आहे. बघू शकता याचा आहे असे फ्लावर प्रिंट आहे. याला मी जवळून दाखवते तुम्हाला क्लोजअप. डिझाईन याची खूप छान आहे, आणि कलर पण याचा ग्रेइश प्लस असा पर्पल मध्ये लुक येतो याचा. तर प्लास्टिक वगैरे याचं छान आहे, आणि हे जे वरचं याचं मटेरियल आहे ते पण क्वालिटी छान वाटते याची मला. तर हा असला प्रॉडक्ट आहे पूर्ण. हा तुम्ही कुठल्या पण प्युरिफायरवर यूज करू शकता. ॲज पर डिस्क्रिप्शन दिलं होतं की तुम्ही जर तुमच्याकडे कुठला पण असेल, केंट असेल, ॲक्वा असेल, किंवा कुठला पण ब्रँडचा असेल प्युरिफिकेशन, तर तुम्ही त्याला हे लावू शकता कवर. तो दोस्तों देख सकते हो लगाने के बाद ये कवर कुछ इस प्रकार का दिख रहा था. हल्का सा मुझे लगा कि छोटा हुआ है ये, लेकिन क्वालिटी काफ़ी अच्छी थी, तो इसलिए इसको मैंने रिटर्न नहीं करा है. एकदम छोटा सा ये हल्का सा गैप दिख रहा था प्यूरीफायर के अंदर, तो उतना तो ठीक है, चलता है, क्योंकि वैसे भी पूरा खुला रहने से अच्छा है कि थोड़ा कवर में रहे. तो मैंने इसको रख लिया है, रिटर्न नहीं करा है. तर 1 मोर पार्सल, छोटूसा पार्सल फ्रॉम मिशो. बघूया यामध्ये काय आहे. अच्छा, हे मित्रांनो हे आहे आपण जे टॉवेल वगैरे लावायला खूप असं असतात, मी ते मागवलेलं आहे. पण मला खूप अफोर्डेबल रेंज मध्ये मिळालेलं आहे. कारण मार्केटमध्ये मी बघितलं तर याची प्राइस फार जास्ती होती. काहीतरी पडलेला, हा सॉरी होत राहतं. तर हे असं वॉलवर लावून आपण याला हुक्स म्हणजे टॉवेल किंवा कुठलं पण आयटम वापरू शकतो, किंवा टॉवेल वगैरे ठेवायला एकदम बेस्ट आहे. असं मेसी ठेवण्यापेक्षा असं काहीतरी हुक लावा आपल्या वॉलवर किंवा कुठल्या पण जागेवर. तर हे बघा, हे याचं क्वालिटी मेटल स्टीलचं आहे हे, आणि क्वालिटी फार छान आलेली आहे याची. हे आय थिंक याच्यावर होतं, हा असं काहीतरी आहे ते. तो दोस्तों देख सकते हैं इंस्टॉलेशन के बाद कितना ज़्यादा प्यारा ये लग रहा है. हैंड टॉवेल रखने का जो हुक मैंने मंगवाया था, तो अगर आप लोगों को भी चाहिए तो प्लीज़ मुझे कमेंट करिएगा, मैं इसका लिंक आपको दे दूंगी. 1 मोर पार्सल फ्रॉम मिशो. कुठलाही असं ब्रँड दिसत नाहीये, लोगो दिसत नाही, त्यामुळे मिशोचं पार्सल असलं पाहिजे. तर यामध्ये आहे हे स्टोरेज कंटेनर बॉक्सेस काइंड ऑफ थिंग. हे एकदम क्यूट होते बघायला, त्यामुळे हे याचा क्यूटनेस पुढे हे मी मागवलेलं आहे. बघू शकता हे असे 3 आलेले आहे आम्हाला. तर याला मागे इकडे हुक आहे, हुकवर तुम्ही लावू शकता. बघू शकता हे एकदम क्यूट असं हे कंटेनर आहे, आणि हे प्लास्टिक मटेरियल मध्ये आहे, आणि सोबत याच्या हे असे हुक्स मिळालेले आहेत तुम्हाला. तर तुम्हाला कुठला पण खिळे ठोकायची गरज नाही घरामध्ये. हे कुठे पण असं आधी हे इकडे असं वॉलवर लावायचं, आणि त्यावर याला असं स्टिक करायचं, जेणेकरून तुम्ही आपलं सामान याला वापरू शकता. बघू शकता एकदम छान आहे. तर याची पन्नीस मी याच्यामध्ये आपण वापरून याला असं स्टोरेज सारखं वापरू शकता. टूथब्रश, टूथपेस्ट, किंवा तुमचं मेकअपचे ब्रशेस, किंवा कुठलं पण छोटं मोठं सामान, किंवा
स्कूलसाठी तुम्ही असाल, तुमचे मुलं असतील घरी, त्यासाठी पेन्सिल पेन वगैरे ठेवायसाठी एकदम फार छान आहे. किंवा फोनचे चार्जर वगैरे ठेवू शकता तुम्ही यामध्ये. तर याचा भरपूर सारा यूज आहे. अप टू यू, तुम्हाला कुठल्या टाईपमध्ये याला कुठल्या वेमध्ये यूज करायचा आहे. तर फार छान असा हा प्रोडक्ट आहे. विथ हे काय बोलतात त्याचा हुक सोबत येतात हे लोक. तर चांगला आहे प्रोडक्ट, कुठला पण तुमच्या वॉलला डॅमेज होणार नाही. आणि किती क्यूट आहे बघू शकता, एकदम माझ्यासारखा. तर यामध्ये 3 आहेत. एक ब्लॅक कलर आहे, एक ब्ल्यू कलर आहे आणि परत एक गर्ल्सचा फेवरेट पिंक आहे. मी याला माझ्या ब्रशसाठी वापरणार आहे, मेकअप ब्रशसाठी. तो इंस्टॉलेशन के बाद देख सकते हैं कितना ज़्यादा क्यूट लग रहा है ये टूथब्रश होल्डर। तो इसके ऊपर मैंने ये लगाया है वॉशरूम के बाहर, ताकि हम इसमें अपना टूथब्रश और टूथपेस्ट रख सके। आप चाहो तो कैसे भी इसको यूज़ कर सकते हैं, अप टू यू। मैंने तो इसको बाथरूम में यूज़ करा है टूथब्रश रखने के लिए। काफ़ी ज़्यादा क्यूट प्रोडक्ट है ये। तो वन मोर पार्सल आया है मेरे पास मीशो से। तो इसके ये देख के ही मुझे लग रहा है कि ये रग मैंने जो मंगवाया था अपने बेडरूम के लिए, ये वो है। तो फटाफट से इसकी अनबॉक्सिंग करते हैं और देखते हैं इसका मटेरियल और क्वालिटी कैसे आई है। तो क्वालिटी तो मुझे काफ़ी अच्छी लगी, काफ़ी ज़्यादा सॉफ्ट है। और जो फ़र वाला था ये तो काफ़ी अच्छा फ़र इसका लग रहा था, तो टच करते ही पता चल रहा था मुझे। तो ये देख सकते हैं, क्लोजअप इसका व्यू मैं दे रही हूँ आपको। तो काफ़ी अच्छा फ़र और काफ़ी अच्छा क्वालिटी है इसका। बाकी तो यूज़ करने के बाद ही पता चलेगा कि ऐसा ये, क्योंकि अब तक का ये लुक वाइज तो काफ़ी अच्छा लग रहा है। देख सकते हो कितना अच्छा लग रहा है ये बेडरूम में, एग्जैक्ट मैचिंग शेड लग रहा है टाइल्स और बेड के साथ। तर मंडळी, परत एक पार्सल आलेलं आहे माझ्याकडे, जी आहे मीशोवरून. तर बघूया यामध्ये काय आहे. चल पटापट आपण याची अनबॉक्सिंग करूया. तर मंडळी, यातून आलेला आहे हा एक स्टँड आहे मी मागवलेला माझ्यासाठी. तर याला अशा प्रकारे तुम्ही कुठल्या पण टेबलला किंवा कुठल्या पण असा सॉलिड वस्तूला लावू शकता, जेणेकरून तुमचा हा जो ट्रायपॉड आहे तो स्टेबल राहील. आणि तुम्ही कुठल्या पण अँगलनी याचा हा जो मेटल वायर आहे तो कुठल्या पण अँगलनी तुम्ही याला मूव्ह करू शकता आणि कुठल्या पण अँगलनी तुम्ही शूट करू शकता. मी एक फोन लावून दाखवते तुम्हाला की कशा प्रकारे आपण याच्याने शूट करू शकतो. तर बघू शकता किती छान प्रकारे आणि असं मोबाईलचं ग्रिप घेतलेला आहे. मी आता याला टर्न करून दाखवते. तर बघू शकता अशा प्रकारे याला मी फोन आपला लावलेला आहे आणि याला मी लावला आहे टेबलवर. तर याची खूप छान ग्रिप आहे. या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर नक्कीच मला कमेंट करा. तर मंडळी, हा एक परत पार्सल आलेला आहे माझ्याकडे मीशोवरून. तर बघूया ओपन करून यामध्ये काय आहे. तर हे आपल्याला मिळालेला आहे हा लाईट, जो मी ऑन करून बघितलेला आहे. यासोबत आपल्याला एक हा रिमोट पण मिळाला आहे, ज्यावर आपल्याला डिफरंट मोड्स ऑफ लाईटिंग मिळेल. तर मंडळी, हा लाईट ब्ल्यू कलरचा काय आहे तुम्हाला बघू शकता, किती छान असा हा इफेक्ट देतो. तर हा मी मागवला होता ऑनलाईनच. याची जर लिंक हवी असेल तर तुम्हाला मी नक्की प्रोव्हाइड करेल. तर बघू शकता यामध्ये असा मल्टी कलर लाईट्स असतात, जो की रिमोटनी चालेल. आणि कुठल्या पण व्हिडिओ शूटिंगसाठी हा एकदम बेस्ट लाईट आहे, जेणेकरून तुमच्या जो प्रोडक्ट असेल शूटिंगमध्ये तो एकदम क्लिअर आणि विजिबल विथ फोकस दिसेल. जसं की आता हा लाईट मी ऑन केला आहे ब्ल्यू कलरमध्ये आणि हे माझे फोटोज आहेत जे मी वॉलवर लावलेले आहेत. तर बघूया एका लाईटने किती इफेक्ट पडतो. सो दिस इज विदाऊट लाईट अँड सी दिस इज विथ लाईट. सो याने एवढा इफेक्ट पडतो तुमच्या शूटिंगमध्ये. तर तुम्ही पण जर कंटेंट क्रिएटर असाल किंवा व्लॉगिंग वगैरे करत असाल तर हा एक मस्ट लाईट आहे जे तुमच्याकडे असायला पाहिजे. मी पण मागवलेला आहे आणि बघू शकता तुम्ही क्लिअर डिफरन्स विदाउट लाईट अँड विथ लाईट. किती क्लास लुक वाटतो आहे. आणि आपला जो प्रोडक्ट स्पेसिफाय करायचा असलेला आपला, तर हा मी मागवलेला आहे. तर बघू शकता आता हा ब्ल्यू आहे. यामध्ये मल्टिपल फंक्शन्स ऑफ लाईट आहेत. तर तुम्ही कुठल्या पण प्रकारचा लाईट सेट करून तुमचे जे शूटिंगचे व्हिडिओज असेल ते तुम्ही सेट करू शकता. हा एक परत पार्सल आहे. आय थिंक हा मीशोचा पार्सल आहे. तर चला याला अनबॉक्स करूया. यात काय आहे मला पण माहिती नाही एक्झॅक्ट. यामध्ये 2 पार्सल्स आहेत. अच्छा, हे आहे व्हॅक्यूम बॅग्स. मी हे 2 मागवलेले आहेत. इन केस तुम्ही कुठे पण ट्रॅव्हल करत असाल आणि जर तुमचं सामान बॅगीमध्ये बसत नसेल तर दाबून भरायची काही गरज नाही आहे तुम्हाला. आता तुम्ही हे एकदम छान व्हॅक्यूम बॅग वापरू शकता, जेणेकरून तुमचं जे एकदम खूप सारं सामान असेल ते व्हॅक्यूम बॅगनी कंप्रेस होऊन तुमच्या बॅगीमध्ये जागा मोकळी होईल. तर एकदम छान असं याचं क्वालिटी रिव्ह्यू बघितलं होतं मी ऑनलाईनमध्ये. तर मी याला वापरून जेव्हा पॅकिंग करेल माझं पूर्ण सामान तेव्हा तुम्हाला दाखवेल. तर आता सध्या मी फक्त बॉक्समध्ये काय आलेलं आहे या पॅकेजमध्ये बघते मी ओपन करून. मध्ये 5 बॅग्स असं लिहिलं होतं आणि एक मॅन्युअल मशीन होती, ज्याने तुम्ही आपलं जे सामानचं एक्स्ट्रा एअर आहे पॅकेजिंगमध्ये ते तुम्ही काढू शकता. तर बघू शकता हा असा एक पंप आहे याचा आणि याला इकडे एक असं होल दिलेला आहे.
आणि इकडे हा याचा पंप आहे, जसं आपण बलून फुलवतो त्या पंप आहे तसा असतो तो. तर मी एक बॅग काढलेली आहे. यामध्ये टोटल असे 5 बॅग्स आहेत डिफरंट साईजच्या. तर बघू शकता तुम्ही कुठे पण ट्रॅव्हल कराल तर असल्या पॅकिंग बॅग्स घेऊन जाऊ शकता. तर मी एक तुम्हाला उघडून दाखवते कसं आहे. तर बघा जवळून हे असं दिसत आहे. याला इकडे असं होल दिलेलं आहे. हे असं उघडून तुम्ही हे जे पंप आहे तो इकडे असं राऊंड सर्कल करा आणि मॅन्युअली याला हे करून याला व्हॅक्यूम हे करू शकता तुम्ही. मी आता कुठे जाईल तर पॅकेजिंग करून दाखवेल तुम्हाला डेमो याचा. एकदम फार युजफुल असं हे गोष्ट आहे. नक्कीच तुमच्याकडे हे असलेलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही कुठे पण गेले तर तुम्हाला पॅकेजिंग मध्ये काही इश्यू नाही झाला पाहिजे. तर या प्रोडक्टचं जे प्लास्टिकचं क्वालिटी आहे एकदम छान अशी आहे. बघू शकता हे असं झिप बॅग आहे, जेणेकरून तुम्हाला कुठले पण तुमच्या कुठल्या पण वेदरमध्ये हा प्रोडक्ट तुमचा म्हणजे तुमचे जे कपडे आहेत एकदम छान राहतील. आता जसं पावसाळा सुरू आहे किंवा रेनी सीझनमध्ये तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत असाल तर हे प्रोडक्ट एकदम युजफुल ठरणार आहे तुमच्यासाठी आणि जागा पण वाचेल तुमची बॅगमध्ये. तर आणि याची थिकनेस जी प्लास्टिकची थिकनेस आहे एकदम छान आहे. तर मला आता हे एकदम युजफुल प्रोडक्ट वाटलं माझ्यासाठी, कारण मी रेग्युलर ट्रॅव्हल करत असते आणि जर तुम्ही पण रेग्युलर ट्रॅव्हलर असाल तर नक्कीच हा प्रोडक्ट वापरून बघा, तुम्हाला फार आवडेल. तर हे आहे, हा आहे आमचा प्रोडक्ट. तो दोस्तों ये है आज का फाइनल प्रोडक्ट जो कि है मीशो से। तो चलिए फटाफट से इसकी अनबॉक्सिंग करते हैं और देखते हैं इसके अंदर क्या है। तो मैं श्योर नहीं थी इसके अंदर, मुझे लग रहा था कि कुछ बैग्स टाइप का कुछ लग रहा था। ये है जी हाँ, तो ये मैंने मंगवाई थी ऑफिस की टिफ़िन बैग। अगर आपके घर में बच्चे हैं या फिर स्कूल पे जाने वाले कोई एडल्ट बच्चे होंगे या फिर ऑफिस जाने वाले लोग होंगे तो उनके लिए काफ़ी अच्छा प्रोडक्ट है ये टिफ़िन बैग के लिए। ये लीक प्रूफ भी है। इसका जो इंटरनल जो मटेरियल है वो काफ़ी अच्छा है। इसके पहले भी मेरे फ्रेंड लोगों ने इसको यूज़ किया है तो उन्होंने मुझे रिकमेंड किया था। ये काफ़ी अच्छा प्रोडक्ट है। इसमें देख सकते हैं आगे ये फ्रंट में एक हल्का सा पैकेट बना है, उसके अंदर आप कोई भी छोटा मोटा सामान आप रख सकते हो, टिश्यू पर रख सकते हो। और इसका मैं स्टोरेज का बात करूँ तो इसमें काफ़ी बड़ा स्टोरेज है इसका, तो 3-4 डब्बे और प्लस आपकी वाटर बॉटल, तो बहुत सारी चीज़ें आराम से आ जाएगी। तो ये पैक ऑफ 2 में था, तो ये फर्स्ट कलर ग्रे था और सेकंड कलर इसका ब्लू था। तो देख सकते हैं ये ब्लू वाला भी मैं फटाफट से ओपन करके देखती हूँ एग्जैक्ट सेम है कि नहीं और कोई डैमेज वगैरह तो नहीं आया है। तो मैंने इसको अच्छे से चेक कर लिया था। दूसरी बैग को भी मैं चेक करने जा रही थी, अंदर से भी सेम मटेरियल आया था इसका। तो ये देखिए मैंने जिप भी अच्छे से पूरा पैक करके चेक कर ली है। तो मुझे तो काफ़ी अच्छा लगा ये प्रोडक्ट। मेरे फ्रेंड लोगों के पास भी ऑलरेडी ये था, तो मैंने भी सोचा कि अभी ऑफर चल रहा है तो सोचा मंगवा के इसका भी रिव्यू आप सबको मैं दे दूँ, ताकि अगर आप लोग को भी परचेस करना हो तो आप लोग इसको परचेस कर सकते हैं। तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? नक्कीच तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला असा सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर, आणि हा व्हिडिओ तुमच्या फेवरेट लोकांना शेअर करा. इन केस जर त्यांना हे सगळे प्रोडक्ट हवे असतील तर माझा व्हिडिओला असा सपोर्ट करा. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.